गुड मॉर्निंग माझ्या गुड फॅमिलीला. चला आता आम्ही मैत्रिणीसोबत चाललो आहे वाशीमध्ये. चला आता भेटूया दुसऱ्या. आता एक सगळ्याजणी निघाल्या, एक 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 येतात बघा. आता एक येईल बघ दुसरे. आता काय कोपरखेडण्यावरून येणार आता येतील ते दुसरे निघाले. ही बघा एक अजून मैत्रीण आली, उषाताई आमची. लाल परी होऊन आले बघा बघा, लाल परी. चला आता दुसरी येता भेटते पौर्णिमा. चल बघा आमच्या. चला आता आम्ही आलो सीवूड मॉलला बघा. यात पुढे चालल्यात बघ. अजून दुसरे आहेत आमच्या इकडे बघा. दुसऱ्या आतमध्ये गेल्यात या दोघी. एक लाल परी आहे आणि एक दुसरी कुठची गुलाबी परी. चला इकडे आम्ही आता आतमध्ये जातो. दुसऱ्या मैत्रिणी आमच्या या बघा. दुसरे आल्यात बघा. या बघ वाट बघतात आमच्या. काय ग दुसऱ्या कुठे आहेत? हा या बघ आमची एक बोंगपड्याची, एक कोपरखेडना. या माझ्या बरोबरच होते लाल परी. दुसऱ्या काय का? चला मी आलो मॉलमध्ये. या बघा दुसऱ्या दोघी जण इकडे बसल्यात आमच्या. बघा भेटतात बघा. बघा भेटते ही बघ. जयश्री आमची पनवेलवरून आले मला भेटायसाठी. हा ही उर्मिला. कुठून आले? गावाचं नाव काय? कराव्या गावाचं नाव नाही माहिती. इथं पनवेल ना का? जयश्री पनवेल आहे बघा. तरी दोघी अजून आल्या नाही. दोघी कशा भरपूर जणी नाही. कशा काय का? नीलम आणि मनीषा ना. या बघा आमच्या मैत्रिणी. हे नाव सांग तुझा. उषा. सांगितलं आता. पूर्ण सांग. पूर्ण नाव सांग. शाळेत आहे का? हा, मग पूर्ण सांग. शाळेत आहे का? नाही झाला माझं नाव उषा. संगीता म्हात्रे. वंदना संजय म्हात्रे. हुशार आहे बघ. बरोबर पूर्ण सांगितलं. अशी काय करते म्हात्रे. पौर्णिमा पाटील. जयश्री साळुंखे. हे मी ज्योती आहे. हा माहित आहे ना तुम्हाला. हा चालली आपण. चला आता फिरायचं. हे जैसे किती वाजता आलीस तू? 25 ला खाली. हो का? नाही तुझे उर्मिला तू किती वाजता आली? रिक्षात आली का ट्रेनला? सॉरी हा मला उशीर झाला. काय म्हणून आम्हाला काय व्हायला. चला आता आपण फिरूया थोडं. आराम चाललाय बघ. ते दमल्यात बघ. त्या रिक्षात आल्यात ते दमल्या बघा. काय ग दमलेच लगेच? पहिला बोलतो बसूया नंतर खाऊया. गप्पा मारूया बस. गप्पा मारूया. तुम्हाला सगळं आवडलं नाही? हे बघ यांचं काय चाललंय. हे बघ यांचं उभं राहायचं आहे. फोटो काढायला हे बघ मैत्रिणीला. हा बघा. चला चला हे जा ना. हे बघा एक एक चॉईस केला याच्यातून. हे बघा हे घ्यायचे आहेत का? शूज बिन घ्यायचे आहेत. चला घ्यायचे. बघायचे आहेत का? एवढं जास्त नाही आहेत ना. असेल ना पुढं अजून. हे बघा बघा भारी भारी पर्स आल्यात. या कोणाला घ्यायचे असतील तर सीवूड मॉलला. शूज बघा किती भारी भारी. उषा बघते बघा. तिच्याला आवडली वाटते. झाली. किती प्राईस आहे त्याची? 50% असेल ना. 3000 आहे. डिस्काउंट असेल ना काय ना.
किती? चांगले आहे ना. 3000 डिस्काउंट करून 1000ला भेटले बघा तिला. चांगले आहे भारी. बघा इकडे पण भारी आहे दुसऱ्या शॉपला. इथे जरा जास्त व्हरायटी आहे बघायला बघा. आणि डिस्काउंट पण लागलेलं आहे आता. इकडे पण आहे. तुला वाटतं व्हाईटच बघायचे आहे. ऑफ व्हाईट मध्ये हात जाते. एवढीच प्राइस आहे त्याची पण. किती आहे त्याच्यावर? दिसत नाही बघ. याच्यावर किती आहे हातात घेतले त्याच्यावर? अडीच. इथं पण डिस्काउंट असेल ना मग. सगळी करा डिस्काउंट लागलेलं आहे. आधी किती येईल तिथे? 1250. किती डिस्काउंट आहे? 50%. व्हरायटी भरपूर आहेत बघायला. हे बघा खूप मोठं आहे. जास्त व्हरायटी बघायला. सगळे व्हाईटवरच हात जाते सगळ्यांना. हे बघा किती मोठ्या पण आहेत, छोट्या पण आहेत, मीडियम आहेत. सगळ्या पाहिजे तशा आहेत. किती भारी भारी आहेत. स्टॉक पण नवीनच आलेला आहे. सीवूड मॉलला आलं होतं आम्ही. तिथे ते शॉपमध्ये एका 2-3 शॉप आहेत तिकडे. एका शॉपमध्ये तेवढी व्हरायटी नव्हती पण इकडे भरपूरच आहे बघा. भारी भारी आहे बघा. सगळं रेडी झालं फोटो काढायला. गोगल घालायचे. चला फोटो काढा. चला आता आम्ही आलो हॉटेलमध्ये नाश्ता करायला. नवरत्न हॉटेलमध्ये सीवूडच्या. थाली मागवली मैत्रिणीने. काय वरण भाजी. ही कशाची ग भाजी आहे? पनीर. पनीर, शास, रसगुल्ला, चपाती. आणि लागले भूक. त्याला काय कंट्रोल नाही होत. आमच्या अजून आले नाही खाली. रवा डोसा, उशाचा रवा डोसा आलेला आहे. हा मसाला डोसा. त्याला करा एन्जॉय. तुझा ना आला काय काय अजून? तुझा ना आला काय डोसा? रवा डोसा. एक दुसरा एक रवा डोसा आलेला आहे. एक रवा डोसा. माझा ओनियन उत्तप्पा आलेला आहे. मला आवडतो ओनियन. चला आता सगळ्यांची इंटरव्ह्यू घेते मी. बऱ्याच दिवसाने भेटलो आम्ही. बघू आता कोणाचं कसं काय करिअर आहे. बघू भेटूया. पहिला उषा. काय उषा तुझा कसं काय चाललंय? किती मुलं? 2. काय 2 मुलं? काय मुलं का मुलं? आता काय करायचं? सगळ्यांचं येते. आता पौर्णिमा आहे. पण सुनीत आहे. माझे मिस्टर बँकमध्ये होते. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा एक मुलगी. दोन्ही जॉब करतात. सेकंड इयरला येतात. अरे वा. आता ही संगीता आता तुला वाईटच असेल. ही कोपरच्या माझी नगर सरिता होती. आता माझे मिस्टर आहेत नगरसेवक. आणि मला 2 मुले आहेत. एकीचं लग्न झालं आहे. आणि आम्ही आता बरेच मला वाटतं 30 वर्षांनी भेटलो. खूप एन्जॉय करतो. आणि आहे नगरसेविका झालेली पण स्वभाव एकदम तिचा साधा आहे. तिने आम्हाला कधी टाकला नाही आम्हाला. म्हणजे एवढं मोठी झाली पण ती आम्हाला मिसलंच आहे.
कधी पण ती स्वतः सांगते चला कुठेतरी फिरायला, चला कुठेतरी. आम्हालाच वेळ नसते पण ती काही वेळ काढते. आणि ती यावेळेस तिला चान्स गेलाय थोड्या मताने, पण ती एवढी स्वभाव तिचा साधा आहे ना, ती म्हणजे असं मोठ पण नाही तिला जास्त. आणि पकडण्याचे कोणीतरी बघत असतील ना, तर माझी एकच विनंती आहे की पुढच्या वेळेस तिला निवडून द्या. थोड्याच मताने गेले पण पुढच्या वेळेस तिला नक्की पुढे आणणार. खूप साधी मुलं आहे. आम्हाला अनुभव आहे तसं. आणि सगळ्यांचं समाजकार्य पण चांगला करणार आहे. मी कधीच आमच्यात भेदभाव केलेला नाही अजूनपर्यंत. आम्ही तिला पण सोडली नाही, तिने पण आम्हाला सोडला नाही. तर ती आम्हाला स्वतःहून फोन करते का चला कुठेतरी जाऊ. आणि आमची मैत्रीण एकमेकांची एकदा झाली याचा मला खूप अभिमान आहे. आणि अजूनपर्यंत पुढच्या वेळेस तर नक्की निवडून आणा. तर थोड्याच मताने गेलेली आहे ती, पण आता होईल तिचा पण. आता त्याचे मिस्टर आले निवडून. आता बघू आता पुढे. मी उर्मिला म्हात्रे करावे गावामध्ये राहते. मी हाऊस मेकर आहे. मला एक मुलगा आहे आणि तो शिकत आहे. 2 मुलं आहेत का? एकच ते तिला येतो 5वीला. चांगलं आहे ना सगळं व्यवस्थित. आई पण आमची साधी वर्गातली मुलगी. कधी तिचा आवाज नव्हता, आम्हीच जरा खोडखोड होतो. आता ही एक आमची हुशार मुलगी आहे. आमच्या वर्गात एक स्वभाव पण साधा आणि कधी आवाज नाही, आम्हीच मस्ती करतो. आणि अभ्यासात पण हिचा एक नंबरच आहे. खूप हुशार मुलगी आहे, साधी एकदम, स्वभाव गोड तिचा आहे. ठीक आहे. मी जयंती साळुंके, सध्या पनवेलला राहते. 33 वर्षांनी आम्ही आज भेटतोय. मला 2 मुलं आहेत. माझे मिस्टर बँकेत ऑफिसर आहेत आणि मी सध्या पनवेलला राहते. मी हाऊसवाईफच आहे. आणि ही आपली बोंबकड्या गावातली म्हणजे कोपरखंडण्याची आहे. एक बोंबकड्याला दिली तिला. काय का सांग तुझं काय कसं काय? वंदना म्हात्रे, माझं रिया भाकरी सेंटर आहे, मी ते चालवते. आणि माझ्या 2 मुली आहेत. एका मुलीचे लग्न झाले आणि एक मुली शिकत आहे. ही पण आता खूप मेहनत करते. तिचं मग घर तुला चांगलं आहे. एका मुलीचं लग्न झालेलं आहे आणि एक दुसरी आहे. तिचं पण पूर्ण व्यवस्थितच आहे. मी जवळच आहे घर बोंबकड्याला. आता तिच्या थाली आहे ना, तर तिला भूक लागलेली आहे. तिला खाऊ दे पहिला. तिचं कंट्रोल नाही होत तिला आता. मी ज्योती पाटील. आता मी माझी घरसुईलाच दिले मला. तर माझी 2 मुलं आहेत. एकाचं लग्न झाले आता 7 महिने झाले आहेत आणि एक MBA करतोय. आणि माझं घरचं खूप चांगलं आहे ना. माझे मिस्टर आहेत याच्या पालिकेमध्ये कामाला आणि माझं पण खूप चांगलं आहे, व्यवस्थित आहे. आणि मी आता ब्लॉग चालू केले आहेत. सर्वांनी मला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. आणि आमची मैत्रीण ब्लॉग करते, आम्हाला सगळ्यांना एकत्र आणते, कुठे भेटायचं ठरवते आणि सगळं व्यवस्थित प्लॅनिंग वगैरे व्यवस्थित करते आणि आणि खोडकर पण जास्त आहे हा जरा. सगळ्यात खोडकर असणारी आमची मैत्रीण ज्योती पाटील. लस्सी आली माझ्यासाठी. झाली पिऊन थोडी. साखर भरपूर टाकलं त्याच्यात. काय का कसं जेवण होता? मस्त. हा चांगला होता. संपवला. काय कसं होतं जेवण? चांगला झाला. हे कसं झालं जरा चांगलं होतं का? छान मस्त तू काय करतोस ग घरी? नाही ऑर्डर देतस ना तू? हो. कशाची? पुरणपोळी, मोदक, चिकन, मटन. कसं म्हणजे मटण कसं काय? मटन किलोवर आहे का? हां, किलोवर. 1500 रुपये किलो मटन. चिकन 700 रुपये. मोदक 25 रुपयाला एक आणि पुरणपोळी पण 25ला एक. कुठं ॲड्रेस काय तुझा? पुरणपोळी पकडणार 12 घरातच आहे का? हो. म्हणजे जास्त पण घेतोस का? 1 किलो का किती किलोपर्यंत घेतोस? जास्तीत जास्त 5 किलोपर्यंत. ओके. कोणाला जर ऑर्डर द्यायची असेल, बोंबकड्याला आपल्या जवळच आहे. मोदक कसा मग? 25ला एक मोठा असेल ना? हां. मोदक 25ला आहे. ज्यांना कोणाला काहीतरी कंटाळा येतो बनवायला तर मग ती ऑर्डर घेते. चला आता आमचं जेवण झाला. आता आम्हाला घरी जायचं आहे. 3 वाजले. चला हे काय आता जास्तीच्या घरी कधी जाणार आहे. आता कधी भेटायचं? गणपती नक्की ना? या अशाच बोलतात ना, मग कोणी भेटत नाही. प्रॉमिस ना? चला मग आता हे ब्लॉग इथं संपवतो. चला बाय. चालेल घरी. तर आता भेटू आपण परत. आमची मैत्री कोपरखंडची. आमची छान भेट झाली. चला आता भेटू आपण परत. भेटूया.
कशाला का करतोय? ही एक आमची चालली मैत्रीण पनवेलला राहते. चला आता भेटू आपण. चला